नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? नामदेव शिरपती नाळे. आपण कुठून आलात? फलटण विडणी गाव आहे, फलटण तालुका, जिल्हा सातारा. आपला व्यवसाय काय आहे? शेती. आत्ता सध्या संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 16/9/21 संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? शिंगणापूर पंढरपूर हे आपलं महादेवाचे यात्रा करायचो, महादेव करायचो, सगळं देवदेवता करायचो. परत 55 वर्षे वारी केली ह्याची, आळंदी पंढरपूर बैलगाडी घेऊन जायचो, दिंडी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण मागील 55 वर्ष आपण पंढरपूर त्याचप्रमाणे आळंदीची आपण यात्रा केलेली आहे, वारी केलेली आहेत. मला हे विचारायचं आहे की जी आपण साधना करत होतात त्या साधनेमध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या विधी करत होतात आणि आपण कोणाला इष्ट त्यावेळेस मानत होतात? काय ना, हे करायचं, फक्त बैलगाडी घेऊन जायचो, त्यांची सेवा करायची माणसांची. टाळ कधी हातात घेतलं नाही, येणा कधी हातात घेतलं नाही, काय का अशी वारी केली नाही मी. फक्त सेवा माणसाची करायचो. संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? रोज सकाळचं टी व्ही चॅनलवर बघायचो, रोज सत्संग बघायचो. रोज हे सगळं बघत असताना रामपाल महाराजांनी सगळ्याचं सारखं सांगायचं, मळव्यात जातं आहे, कोणाचं काय होतं आहे. तर म्हटलं मला एक आजार आहे. रामपाल महाराजांना सांगितलं मला एक आजार आहे, ते आजार बरं झालं तर तुमच्या शरणात मी येईल असं त्यांना सांगितलं. आणि ते माझा आजार 15 दिवसात गेला. लहानपणापासून आजार होता मला, बैलांना चढवल्याचा. आताडी पोताडी माझी बाहेर पडली होती. 10 बैला मोठ चालली होती, मोठाच्या खाली पडलो, बैलाचा पाय बैलानं दिला आणि आताडी पोताडी बाहेर आली ती सगळी माझी. आणि ते 2 दिवसांनी बसावली माझी आताडी पोताडी डॉक्टरनं. फलटण डॉक्टर एक होता त्या टायमाला 55 52-53. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला जो अगदी पूर्वीपासूनचा जो आजार होता पोटाचा, तो जर बरा झाला तरच आपण संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेऊ असं आपण संत रामपालजी महाराजांना मनोमन प्रार्थना केली. आपण त्यांचे सत्संग बघत होतात आणि फक्त अवघ्या 15 दिवसात आपल्याला त्या आजारातून आराम मिळाला आणि म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? मला लाभ झाला की हमालीत होतो, पण मुंबईला हमालीत होतो. तिथं खोली घेतली होती 84 साली. ती खोली माझी लॉकडाऊन झाल्यानं हे गेला निघून, भाडेकर निघून गेला आणि मी बी इकडं आलो गावाला. आणि मग ती खोली माझी 7,000ची खोली मला जवळजवळ 23-24 लाखाला विकली. पडली होती खोली, पण लॉकडाऊनमध्ये कोणी दारं काढून दिली, कोणी काय गेले, नसत्या जाग्याचं मला पैसे मिळलं. हे लाभ चांगला मला 3 महिन्यात झाला. 3 महिने हे लाभ छोटे मोठे भरपूर लाभ झाले मला. हे शरीराकडे मोठा माझा लाभ होता, जो रक्त पडत होतं माझं मोठं. अक्षय प्रत्येक टायमाला गुडघ्यावर येऊन उठायचं मी, असं गुडघ्यावर वाकून हे करायचं. सर, जसं तुम्ही सांगितलं की आपल्याला जो आजार होता त्या आजारामध्ये ज्या वेदना होत्या त्या असह्य होत्या आणि अक्षरशः रक्तसुद्धा आपल्या संडासाद्वारे पडत होतं आणि हा जो आजार आपल्याला गेले 55 वर्षापासून भेडवत होतात. तर अशा प्रदीर्घ आजारातून संत रामपालजी महाराजांनी आपल्याला बाहेर काढलं. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे इतर आपले आप्तेष्ट आहे, नातलग आहे आणि जो दुःखी वर्ग आहे, जो आपल्या कष्टापासून आज मुक्तता पाहू पाहत आहे, त्याचप्रमाणे जे रोगी आहेत त्या रोगापासून ते मुक्तता पाहू इच्छित आहेत, त्यांना त्यातून आराम पाहिजे आहेत, त्यासाठी ते दारांदार भिडत आहेत, भटकत आहेत. त्याचप्रमाणे कुठल्या मंदिरात जातात, देवांकडे जातात, गुरूंकडे जातात, त्यांना कुठल्या प्रकारचा आराम मिळत नाही. अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? नाही, अक्षय रामपाल महाराज आहेत आपले, ते सगळ्यात उत्कृष्ट आहेत. सगळ्यात जगात सगळ्यांनी भेटायला पाहिजे, त्यांना जाऊन भेटलं पाहिजे. कुठं टी व्ही चॅनल बघा, सत्संग चालतात, आणखीन ज्ञानगंगा पुस्तकं आहे, जगण्याचा मार्ग आहे, ही मागवा. चॅनलवर पट्ट्या येतात, ही करायला पाहिजे त्यांनी.
सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे टी व्ही चॅनलच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे त्यांचे सत्संग आज गावोगावी होतात, तेथूनसुद्धा संत रामपालजी महाराजांचा मार्ग समाजाला मिळू शकतो. तर या भावनेतनं एखादा साधक जर संत रामपालजी महाराजांशी जुळू पाहू इच्छित असेल तर त्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकता येईल? हॅलो, टी व्ही बघितलं ना, तिथं खाली पट्टी येते, पट्टीवर ते नंबर येतात. नंबर आलं की ते नंबर घ्यायचं आणि त्या नंबरवरनं फोन करायचा आणि तिथला पत्ता मग देतात ते, आणि तिथं नामदक्षा घ्यायला मग जायचं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की टी व्ही चॅनलच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे जो सत्संगाचा कार्यक्रम आज बघत आहेत श्रद्धाळू, त्या ठिकाणी काही मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत. त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या आपल्या जिल्ह्यामध्ये जिथे काही जवळ नामदान केंद्र आहे तिथला त्यांना पत्ता मिळेल आणि तेथे जाऊन साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकेल. मला विचारायचं की या गुरुदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? त्यांना 1 रुपया पण लागत नाही पैसे. याला काय खर्च लागत नाही. फोटो मिळतो, एक ते अमृत मिळतं, आणखीन काय सांगेल त्याला असतं का नाही, वाचायचं पुस्तक मिळतं, हे आरतीचं, हे सगळं मिळतं. त्याला 1 रुपया खर्च येत नाही, काय घेत नाहीत. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.